विलिनीकरणासाठी पवारांच्या राष्ट्रवादीचा काँग्रेसला प्रस्ताव 15 ऑगस्टपर्यंत विलिनीकरणाबाबत निर्णय होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. पवारांच्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चाचपणी सुरू. काँग्रेस हायकमांडकडून राज्यातील वरिष्ठ नेतृत्वाकडे चाचपणी. राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठांचं मत काय याची देखील विचारणा, सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीला विलिनीकरणाचा प्रस्ताव याआधी सुद्धा दिला होता. नाना पटोलेंचा मोठा दावा, देशाचं संविधान वाचवण्यासाठी एकत्र येणं गरजेचं. भाजपकडून लोकशाही संपुष्टात आणण्याचं काम, पटोलेंचा हल्लाबोल. पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस विलिनीकरण होत असेल तर त्यांना शुभेच्छा. राहुल गांधी आणि शरद पवारांची टीम चांगलं काम करेल. मंत्री गिरीश महाजन यांचा टोला. देशात विरोधी पक्षाचे 12 वाजलेत, महाजन यांची टीका. पवारांनी पुढाकार घेतला पाहिजे. पवारांनी पुन्हा नव्यानं काँग्रेस उभी केली तर प्रादेशिक पक्षांनाही बळ मिळेल, राऊतांचं वक्तव्य. तर राऊत उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करणार का? भाजपच्या नवनाथ बन यांचा सवाल. महाराष्ट्रातील जनतेनं उद्धव ठाकरेंचं दुकान बंद केलं. संजय राऊत एक दिवस उबाठा गटाचं दुकान बंद करून काँग्रेसमध्ये विलीन करतील, भाजपच्या नवनाथ बन यांची टीका. संजय राऊतांनी केलेल्या सूचनांची आम्ही नोंद घेतोच, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. तर पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस विलिनीकरणात सुळेंचा होकार असल्याचं समजतंय, मुश्रीफांचं भाष्य. दोन्ही राष्ट्रवादी किंवा पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं विलिनीकरण होईल असं मला वाटत नाही. काँग्रेस बुडती नाव, पवारांचे लोक चांगला पर्याय निवडतील, भाजपच्या चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया. तृणमूल काँग्रेसला सोनिया गांधींची ऑफर, पक्ष विलीन करा, काँग्रेसचं राष्ट्रीय उपाध्यक्षपद देणार, सोनिया गांधींचं आश्वासन. लोकशाही वाचवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं, काँग्रेसमधनं फुटून तयार झालेल्या पक्षांनी एकत्रित यावं, काँग्रेसचे नेते अशोक गेहलोत यांची विलिनीकरणाच्या चर्चेवर प्रतिक्रिया. राहुल गांधींना सगळ्यांनी नेता म्हणून स्वीकारावं, गेहलोत यांचं वक्तव्य. काँग्रेस नेते नाना पटोले आज दिल्लीत. पटोलेंना काँग्रेस हायकमांडनं बोलावलं. देशातील सर्व काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची दिल्लीमध्ये बैठक पार पडली. पटोलेंना तातडीनं दिल्लीत बोलावलं. हायकमांडच्या मनात काय हे कळलेलं नाही, पटोलेंची प्रतिक्रिया. सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग. पवारांच्या राष्ट्रवादीच्या 3 आमदारांकडून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट. महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा आमदारांचा निर्णय. सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे धैर्यशील मोहिते आणि आमदारांशी चर्चा करणार. सुप्रिया सुळे मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार. सोलापूरच्या आमदारांबाबत सुप्रिया सुळे शशिकांत शिंदेंशी पण चर्चा करणार. पक्षाच्या हिताला प्राधान्य, कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप असल्यास विचार केला जाईल. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातनं सुनेत्रा पवार यांचा इशारा. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उत्तम खेळाडू, संधी मिळावी. वर्धापन दिन सोहळ्यामध्ये मंत्रिपदासाठी धनंजय मुंडेंचं सूचक वक्तव्य. जर तुमचा इशारा समजला तर रिटायर्ड हर्ट झालेल्यांना पुन्हा संधी मिळते, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य. काँग्रेसकडनं मुख्यमंत्रीपदाची ऑफर होती, मी नकार दिला. पवारांसोबतच राहणार असं सांगितलं, भुजबळांचं वक्तव्य. तर छगन भुजबळांनी ती संधी गमावली, काँग्रेस नेते नाना पटोलेंची प्रतिक्रिया. अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट. वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मांना पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसकडनं बैठका. पाठिंबा देण्याबाबत गुप्त बैठका, सूत्रांची माहिती. आज दुपारपर्यंत निर्णय होण्याची शक्यता. अमरावतीचे काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुखांना रुग्णालयातनं डिस्चार्ज मिळणार नाही. सोनोग्राफीत किडनी स्टोन असल्याचं निदान. हर्षजित देशमुखांचा रुग्णालयातील मुक्काम वाढण्याची शक्यता. नाशिकनंतर जळगावातीलही बंड थंड होण्याची शक्यता. मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत रात्री उशिरा भाजपची खलबतं. आमदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक. शिंदे सेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंबाबतही चर्चा. काल गोकुळ गीतेंची माघार, आज काळे नॉट रिचेबल. काल गोकुळ गीतेंनी माघार घेतल्यानंतर शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळे नॉट रिचेबल. पंढरपुरात रोहित पवार यांचं बेमुदत अन्नत्याग आंदोलन. कर्जमाफीतील जाचकटीं विरोधात रोहित पवारांचा एल्गार. पंढरपुरात आजपासून रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन. पंढरपुरातील शिवतीर्थ परिसरात रोहित पवारांचं आंदोलन. कर्जमाफीतील जाचक अटी शर्ती काढून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करा. 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ 50,000 पर्यंत कर्जमाफीच्या मर्यादेची अट नको, रोहित पवारांची मागणी.